नमस्कार. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 6. नारद म्हणाले, हे निष्पाप पुरुषा, भगवान गोलोकात काय करतात? कृपया मला श्रोत्याला कृपेने सांगा. श्री नारायण म्हणाले, हे नारदा, निष्पाप, जेव्हा भगवान विष्णू अधिक मासासोबत गोलोकात गेले तेव्हा काय घडले ते आम्ही तुला सांगतो, ऐक. त्या गोलोकात भगवान विष्णूंना दूरवरून रत्नाच्या स्तंभांनी सुशोभित केलेले सुंदर पुरुषोत्तमाचे निवासस्थान दिसते. त्या निवासस्थानाच्या तेजाने ज्यांचे डोळे मिटलेले होते त्या विष्णूंनी हळूहळू आपले डोळे उघडले आणि अधिक मासाला मागे घेऊन ते हळूहळू त्या निवासस्थानाकडे चालू लागले. अधिक मासासोबत देवाच्या मंदिरात पोहोचल्यावर विष्णूंना खूप आनंद झाला आणि ते उभे राहिले. द्वारपालांनी स्वागत केल्यावर पुरुषोत्तमाच्या वैभवाने प्रसन्न झालेले भगवान विष्णू हळूहळू मंदिरात शिरले आणि आत शिरल्यावर त्यांनी श्री पुरुषोत्तम कृष्णाला त्वरित नमस्कार केला. गोपीच्या समूहाच्या मध्यभागी रत्नजडित सिंहासनावर बसलेल्या कृष्णाला नमस्कार करून विष्णू जवळ उभे राहिले आणि म्हणाले. भगवान विष्णू म्हणाले, गुणाच्या पलीकडे गोविंद, अद्वितीय, अविनाशी, सूक्ष्म, निर्दोष, साकार, गोपाळांच्या वस्त्राचा निर्माता, तरुण वयाचा, शांत स्वभावाचा, गोपाळाचा पती, अतिशय देखणा, नव्या मेघासारखा सावळा, कोट्यवधी कामदेवासारखा सुंदर, वृंदावनातील रास मंडळात विराजमान, पिवळ्या वस्त्रांनी सुशोभित, सौम्य भुवया उचलल्यावर कपाळावर 3 रेषांमुळे सुंदर रूप धारण करणारा, रासलीलेचा स्वामी, रासलीलेतच वास्तव्य करणारा, रासलीला करण्यास सदैव उत्सुक, 2 हाताचा मुरलीधर, पिवळे वस्त्र परिधान केलेला, अच्युत अशा देवांची मी पूजा करतो. अशा प्रकारे भगवान कृष्णाची स्तुती करून भगवान कृष्णाला वंदन केल्यावर सल्लागारांकडून सन्मानित झालेले विष्णू कृष्णाच्या आज्ञेनुसार रत्ननाथ सिंहासनावर विराजमान झाले. भगवान नारायण म्हणाले, जो कोणी सकाळी विष्णूने रचलेले हे स्तोत्र म्हणतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि वाईट स्वप्नाचेही चांगले फळ मिळते. भगवान गोविंदाची भक्ती जी पुत्र आणि नातवंडाची संख्या वाढवते, अपकीर्ती नष्ट करते आणि कीर्ती वाढवते. भगवान विष्णू बसले आणि कृष्णासमोर थरथरणाऱ्या अधिक मासाला आपल्या चरणी नतमस्तक केले. तेव्हा भगवान कृष्णाने विष्णूला विचारले, हा कोण आहे? कुठून आला आहे? का रडत आहे? या गोलोकात कोणालाही दुःख भोगावे लागत नाही. जे येथे राहतात ते नेहमी आनंदात मग्न असतात. हे लोक स्वप्नातही कधी वाईट गोष्टी किंवा दुःखद बातमी ऐकत नाहीत. मग हे विष्णू, तो का थरथरत आहे? डोळ्यात अश्रू घेऊन दुःखी होऊन तो आपल्यासमोर का उभा आहे? भगवान नारायण म्हणाले, नव्या मेघाप्रमाणे श्यामसुंदराने गोलोक स्वामीचे शब्द ऐकून आपल्या सिंहासनावरून उठून महाविष्णूंनी मलमासाची संपूर्ण दुःखद कहाणी सांगितली. भगवान विष्णू म्हणाले, हे वृंदावनाच्या सौंदर्याच्या स्वामी, हे श्रीकृष्ण, हे मुरलीधर, मी तुम्हाला या अधिक मासाचे दुःख सांगत आहे. कृपया ऐका. त्याच्या दुःखामुळेच मी या स्वामीहीन अधिक मासाला घेऊन तुमच्याकडे आलो आहे. कृपया त्याच्या दुःखाची प्रखर आग विझवा. हा अधिक मास सूर्यसंक्रांतीपासून विरहित अपवित्र आहे आणि शुभ कार्यासाठी नेहमीच निषिद्ध आहे. या स्वामीहीन महिन्यात स्नान वगैरे करू नये असे सांगून वनस्पती आणि इतरांनी त्याचा अनादर केला आहे. 12 महिने, मिनिटे, क्षण, दिवस, वर्षे आणि त्याचे सर्व सेवक आपल्या स्वामीच्या गर्वापोटी त्याच्याशी अत्यंत अपमानास्पद वागणूक देत होते. दुःखाच्या या अग्नीने होरपळून तो मरणाच्या दारात होता. मग हे ऋषिकेशा, इतर दयाळू पुरुषाकडून प्रेरणा घेऊन तो आमच्याकडे आश्रय मागत आला. तो थरथरत कापत वारंवार रडत होता आणि आपले सर्व दुःख सांगत होता. त्याचे हे अथांग दुःख
तुझ्याशिवाय कमी होऊ शकत नाही. म्हणूनच मी या असहाय्य माणसाचा हात धरून त्याला तुझ्याकडे आणले आहे. जे वेद जाणतात ते म्हणतात की तू इतरांचे दुःख सहन करू शकत नाहीस, म्हणून कृपया दुःखी माणसाला दिलासा दे. हे विश्वनाथा, जो मनुष्य तुमच्या चरणकमलाशी येतो तो दुःखाचा भाग नसतो. हे वेदाचे ज्ञान खोटे कसे असू शकते? त्याचे दुःख दूर करणे हे तुमचे कर्तव्य आहे, कारण त्याला येथे आणण्यासाठी मी इतर सर्व काही सोडून दिले आहे. कृपया माझा प्रवास यशस्वी करा. आपल्या स्वामीला कोणतीही गोष्ट वारंवार सांगू नये, असे हे तत्त्व जाणणारे महान विद्वान नेहमी म्हणतात. अशा प्रकारे अधिक मासाची सर्व दुःखे भगवान कृष्णाला सांगितल्यावर हरी कृष्णाच्या कमळमुखाकडे पाहत हात जोडून त्याच्या शेजारी उभा राहिला. ऋषी म्हणाले, हे सूत, तू दात्यामध्ये श्रेष्ठ आहेस. तू दीर्घायुषी हो, म्हणजे आम्हाला तुझ्या मुखातून भगवंताच्या लीलाकथांचे अमृत प्यायला मिळत राहील. हे सूत, गोलोकात राहणाऱ्या भगवान कृष्णाने विष्णूला पुढे काय सांगितले? त्यांनी आणखी काय केले? कृपया आम्हाला विष्णू आणि लोकांचे कल्याण करणाऱ्या कृष्ण यांच्यातील संभाषणाबद्दल सर्व काही सांग. भगवंताचे परमभक्त नारद यांनी नारायणाला काय विचारले? हे सूत, कृपया आम्हाला हे आता सांग. भगवंताचे नारदाला सांगितलेले शब्द तपस्वींसाठी अंतिम औषध आहेत. या ठिकाणी 6वा अध्याय संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.